नमस्कार मित्रांनो, मी भरत गायकवाड हम सिकिंग या चॅनल मध्ये पुन्हा एक वेळेस तुमचं स्वागत आहे। मित्रांनो, तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे पीक विम्याविषयीचं एकदम महत्त्वाचा अपडेट। हा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। आता पीक विम्यामध्ये गोंधळ असा झालेला आहे, बऱ्याचशा लोकांनी फॉर्म भरलेले, ते फॉर्मचा पण व्हिडिओ मी बनवलेला आहे। त्याच्यानंतर स्टेटस चेक करायचं सांगितलं, स्टेटस चेक केलं, ज्याचं पेंडिंग होतं त्यांनी डबल डॉक्युमेंट जमा केले, ज्यांनी नाही केले अजूनही तुम्ही करू शकता, करा। तुम्ही स्टेटस चेक करून तुम्ही ते माहित नसेल कसं करायचं तर आय बटन वरती आणि आपल्या चॅनल वरती व्हिडिओ आहे, तुम्हाला व्हिडिओ भेटेल, तो व्हिडिओ जाऊन पहा मित्रांनो। आता पीक विम्यात आला, आता मला आलेला आहे अशा प्रकारे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल। मला पीक विमा हे 2 टप्प्यामध्ये आलेला आहे। आता याच्यामध्ये पण कन्फ्युजन आहे की बाबा पैसे 4 टाईपचे, आपल्याकडे 3 टाईपचे पैसे आले पाहिजेत। 2018चा खरीप पीक विमा, त्याच्यानंतर पंतप्रधान सन्मान निधी योजना ही जी 2000 रुपये जी आपल्याला येणार आहे, त्याच्यानंतर आपला अनुदान हे आता तुमच्या बँकेमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रॉब्लेम झालेला आहे की बाबा मानायचं कुठलं, की बाबा पीक विमा कुठला, सन्मान हे 2000 रुपयाचं पेन्शन भेटणार आहे तो कुठला आणि अनुदान कुठलं। तर मित्रांनो, बँक स्टेटमेंट काढल्याच्या नंतर त्याच्या पुढे तुम्हाला तहसीलदार लिहिलेला असेल तर ते तुमचा हा आहे अनुदान आहे। तहसीलदार लिहून 2000 रुपये आले असतील तर ते तुमचं पेन्शन आहे, वार्षिक 6000 रुपये जे भेटणार आहेत ते 3 हप्ते केलेले आहेत आपल्याला 4 महिन्याला, ते 2000 आहेत। आणि बाकी तुम्हाला तुमचे इन्शुरन्स कंपनीच्या नावाने जो आलेला आहे तो पीक विमा आहे। आता पीक विम्यामध्ये इन्शुरन्स कंपनीमध्ये एक पिकाचं पीक विमा येत आहे। एक पिकाचा कसं, आता मला पहा, मला 2 टाईप मध्ये आलेला आहे। 2 टाईप मध्ये, एकामध्ये एक अमाऊंट आहे 1000 काहीतरी आहे आणि दुसऱ्यामध्ये 600 काहीतरी आहे। म्हणजे अशा एक पिकाचा पीक विमा आपल्या अकाउंटवरती जमा होत आहे। मित्रांनो, तुमचा पीक विमा तुमच्या अकाउंटवरती जमा झाला आहे का नाही हे मला नक्की खाली कमेंटमध्ये कळवा। आणि तुमचा फॉर्म जर पेंडिंग असेल तर तुम्ही त्वरित CSC सेंटर किंवा तुम्ही ऑनलाईन ही स्वतः केलं असेल तर स्वतः तुम्ही तुमचं पासबुक वगैरे हे सगळं अपडेट करा। अजून एक वेळेस तुमचा पीक विमा नक्की येईल मित्रांनो। तर हेच अपडेट देण्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवलेला आहे। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच नॉलेजेबल व्हिडिओसह। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।